तुम्हाला माहित आहे का? आपण आपल्या आयुष्यात 30 ते 40% वेळ झोपेमध्ये घालवतो. पण आजकालच्या धावपळीच्या काळात पुरेशी झोप होत नाही, म्हणून असंख्य प्रॉब्लेम आपल्याला होत असतात. पण आश्चर्याची अशी गोष्ट आहे, झोप ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची गरज आहे. झोप ही ऐश आराम नसून आपल्या शरीराची गरज आहे. म्हणूनच आपण दररोज 7 ते 8 तास नक्की झोपलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया झोपेचं सायन्स, झोप पुरेशी न झाल्यामुळे काय होतं आणि सायन्सने सिद्ध केलेल्या 7 अशा सवयी ज्याने तुमची डिस्टर्ब झोप परत जागेवरती येऊन तुमचं आयुष्य बदलू शकते. झोप म्हणजे काय? आपल्या मेंदूत काही असे केमिकल आहे जे सफाई कामगार म्हणून काम करत असतात आणि हे फक्त रात्रीच्या वेळी गाढ झोपेमध्येच होतं. दिवसभर मेंदू आणि शरीर दोन्ही थकलेलं असतं आणि रात्री हे सफाई कामगार त्यांचं काम सुरू करतात. मग या दरम्यान काय होतं की दिवसभराचा वर्कलोड मेंदू झोपेमध्ये दिवसभराचा संपूर्ण डाटा व्यवस्थितरित्या लावणं, मेमरी सेव्ह करणं आणि नवीन ऊर्जा तयार करणं या सर्व गोष्टी रात्रीच्या वेळी गाढ झोपेमध्येच होत असतात. आणि हे केमिकल्स रात्री 11 ते 3 वाजे या सुमारास रिलीज होतात आणि त्यांचं काम करत असतात. म्हणून रात्रीचं 11च्या पहिले झोपणं कधीही चांगलं किंवा शरीरासाठी महत्त्वाचं आहे. झोप म्हणजे फक्त डोळे मिटणं नसून तो आपल्या मेंदूचा रेस्ट मोड आहे, आपल्या शरीराचा रिपेअरिंग मोड, आपल्या हार्मोनचा रिसेट मोड आहे. या तीनही गोष्टी फक्त रात्रीच्या झोपेमध्येच होत असतात. 7 ते 8 तास झोप का महत्त्वाची? 7 ते 8 तास झोप हा ऐश आराम नसून ती शरीराची गरज आहे. झोप पुरेशी न झाल्यामुळे चिडचिडपणा वाढणे, राग जास्त येणे, शरीर वीक आणि अशक्त होणे किंवा वजन वाढू शकते, यासारखे असंख्य प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूड स्विंग्स होणे. आपली झोप 4 स्टेजेसमध्ये डिवाइड होते. नंबर 1 लाईट स्लीप, नंबर 2 डीपर स्लीप, नंबर 3 डीपेस्ट स्लीप आणि नंबर 4 रेम स्लीप. लाईट स्लीपमध्ये मेंदूचा वेग कमी होतो आणि झोप शांत लागते. नंबर 2 डीपर स्लीप, यामध्ये शरीराची दुरुस्ती होते. नंबर 3 डीपेस्ट स्लीप, यामध्ये ग्रोथ हार्मोन जास्त प्रमाणात रिलीज होतात. आणि रेम स्लीप म्हणजेच आपल्या स्वप्न येण्याचा टप्पा. या चारही स्टेज एक सायकल, या सर्व स्टेजला सायकल असं म्हणतात आणि ही सायकल सुमारे 90 मिनिटाची असते. आणि अशा आपण रात्रीतून 4 ते 5 सायकल घेत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर झोप म्हणजे आपल्या मेंदूचा सॉफ्टवेअर अपडेट आहे. झोप कमी झाली तर शरीरात काय घडतं? झोप कमी झाली तर शरीराला असं वाटतं काहीतरी संकट आहे आणि यामुळे कॉर्टिसॉल नावाचा घटक आपल्या शरीरामध्ये वाढतो, जेणेकरून स्ट्रेस लेवल वाढते. भूक लागणारे केमिकल्स बिघडतात, मेंदू स्लो मोशनमध्ये काम करायला लागतो आणि शरीराची दुरुस्ती थांबते. आणि सर्वात महत्त्वाचं, झोप न घेणं म्हणजेच चार्ज नसलेला मोबाईल दिवसभर वापरल्यासारखा आहे. अनेकांना झोप का येत नाही? 60% लोक झोपेची तक्रार करतात. एक्सेसिव्ह मोबाईलचा वापर करणं, ताणतणाव, चहा कॉफी उशिरा घेणं, वेळेवरती न झोपणं, दिवसभर सूर्यप्रकाश न मिळणं यासारखे अनेक कारणं आहेत. झोप सुधारण्यासाठी सायन्सने सिद्ध केलेल्या 7 सोप्या सवयी. झोपेची एक वेळ ठरवा. मेंदूला रुटीन आवडते. वेळेवरती झोपा आणि वेळेवरती उठा. असं केल्याने आश्चर्यजनक बदल तुम्हाला दिसून येईल. झोपण्या अगोदर कमीत कमी 30 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा. याने काय होतं, मोबाईलचा स्क्रीनचा ब्ल्यू लाईट आपल्याला झोप आली नाही असा सिग्नल देत असतो. म्हणून कमीत कमी 30 मिनिटे तरी मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. संध्याकाळी कॅफेन टाळा.
चहा कॉफी संध्याकाळी 6च्या नंतर घेऊ नका. याने काय होतं, चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असल्यामुळे हे कॅफीन सर्वात मोठा अडथळा झोपेसाठी आहे. म्हणून रात्री 6 नंतर कॅफीन कम्प्लिटली बंद. डीप ब्रीदिंग टेक्निक म्हणजे झोपण्याच्या पूर्वी खोलवरती 5 मिनिटापर्यंत श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असं केल्याने इन्स्टंट मेंदूला रिलॅक्सेशन भेटतं आणि झोपही शांत लागते. झोपण्याची रूम थंड आणि शांत ठेवा. याने काय होतं, रूम जर थंड असेल तर मेंदूला लवकर झोपण्याचा सिग्नल मिळतो आणि झोपही शांत लागते. 7वा आणि शेवटचा उपाय, दररोज झोपण्या अगोदर 2 मिनिटे डायरी लिहा. डायरीमध्ये आज दिवसभर काय केलं आणि उद्या काय करायचं हे पूर्णपणे किंवा थोडक्यात डायरीमध्ये लिहा. असे केल्याने मेंदू रिकामा होतो आणि झोपही चटकन लागते. झोप ही लक्झरी नाही, ती तुमच्या शरीराची नीड आहे. झोप बदलली की सर्व गोष्टी बदलतात, जसं की आपली माइंड, आपली क्रिएटिव्हिटी, आपली हेल्थ आणि आपला मूड. या सर्व गोष्टी झोप प्रॉपर आणि व्यवस्थित झाली तरच बदलतात. आजच्या टिप्स आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि झोप विषयावर अजून काही व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करा. आणि हेल्थ रिलेटेड अजून काही व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.